किरकोळ मातूर कारवाई करून हे सगळं प्रकरण दामटण्यात. बरं विजयजी, कारवाईची आपण मागणी करता आणि सत्ताधारी पक्षातल्याच असलेल्या खरं तर रुपालीताई देखील आपल्या बरोबर आहेत. रुपालीताई, कारवाई होणार का? कामकाजाला जर मुदतवाढ नसतानाही अवैध उत्खननाला त्या ठिकाणच्या कोण जबाबदार आहे? गावकरी, त्या ठिकाणी ज्यांनी मशिनरीज दिली ते, की त्या ठिकाणी ज्यांनी फोन करायला लावले ते, की मग IPS अधिकारी ज्यांना कदाचित त्या प्रशिक्षक असल्यामुळे किंवा त्या ठिकाणी त्यांचं प्रशिक्षण सुरू असल्या कारणामुळे ते त्या ठिकाणी जाऊन शहानिशा करत असताना हा सगळा प्रकार घडला? रुपालीताई, मुळामध्ये मी पहिल्यांदा विजयजी कुंभारजी यांनी जे प्रश्न सांगितले त्याच्यात हो मी कोर्टामध्ये खेचणार, कारण का तो माझा अधिकार आहे. एक मुळामध्ये लक्षात घ्या, विकासजी लवांडेजी जे म्हटले की बाबा लंगडण बिंगडण, अहो आम्ही शिकलोय, आम्हाला लंगड पुंगड राजकारणी किंवा विरोधाला विरोध करायचा आहे म्हणून मी करणाऱ्यातली नाही विकासजी. मला तुमच्यासारखी नाही सवय. जरी आपला पक्ष वेगळा झाला तरी तुम्ही अजितदादांबरोबर काम केले, परंतु आता तुम्हाला तोंडसूट घ्यायचंय घ्या तुम्ही, आम्हाला त्याच्याबद्दल अडचण नाही. मुळामध्ये अजितदादांनी जो काही कॉल व्हायरल झाला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की महिला अधिकाऱ्यांचा मी सन्मान करतो. आणि आज मी तुम्हाला सांगते, अमोलजी मिटकरांनी जी मागणी केली, जसा अधिकार अंजली दमानियांना आहे, विजयजी कुंभारांना आहे, मला आहे, विकासजी लवांडेंना आहे, माहितीचा अधिकार असेल किंवा न्याय मागणं असेल किंवा कोर्टात जाणे, त्या पद्धतीने अमोल मिटकरी आमदार यांनी ते पत्र दिलं होतं. आमच्या वरिष्ठ नेत्यांचा त्यांना फोन गेला की ते नवीन अधिकारी आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही काही करायचं नाही. पक्षाचा आदेश त्यांनी ऐकला, ती दिलगिरी व्यक्त केली आणि पत्र मागं घेतलं. त्यावर सुद्धा त्या अमोल मिटकरांना फार अत्यंत घाण पद्धतीने बोलण्यात आलं. तुमचे वडील चोर, तुम्ही हे तुम्ही ते. ठीक आहे, सोशल मीडिया ट्रायल आहे, ज्यांनी सोशल मीडिया ट्रायल चालवली त्यांच्यावर त्या सेक्शन अंतर्गत गुन्हे दाखल आम्ही करू किंवा केसेस टाकू. परंतु मुद्दा काय होता, कुर्डुगावचा रस्ता, त्या रस्त्याचा आपल्या कायद्यामध्ये दखलपात्र आणि अदखलपात्र असे गुन्हे असतात. त्यामध्ये ती जी काही उत्खनन आहे त्याचं पत्र देण्यात आलं नव्हतं, ही ती ग्रामपंचायतची चूक आहे. म्हणून त्याच्यासाठी फाशीची शिक्षा तुम्ही देऊ शकत नाही. ती माहिती घेणं, या IPS अधिकारी असो नाही तर कुणी असो, त्या अधिकाऱ्यांनी तिथं शहानिशा करणं गरजेचं होतं. की रॉयल्टी ते टेंडर मधनं जातं हे त्यांना माहिती होतं का? आणि मुळामध्ये त्या तहसीलदारांनी कोणतंही पत्र दिलं नव्हतं. सुजय टेकळे म्हणून हा सर्कल अधिकारी आहे, त्यांनी स्वतःची ओळख IPS मॅडमला तहसीलदार म्हणून दिली होती. तो नंबर सेव्ह होता. याची मी म्हणते CBI लावा. CBI लावल्यावर तरी खरी परिस्थिती बाहेर येईल ना, मग तर सगळ्यांचं समाधान होईल ना. मी एवढ्या पोटतिडकीने बोलायचं कारण कडू गावातल्या सगळ्या लोकांचे मला फोन आलेत की ताई, या राजकारणामध्ये आमचा जो रस्ता आहे, आम्हाला ज्या सुविधा पाहिजे सरकारच्या त्या तर मिळत नाहीये. तिथले खासदारांनी तर काय केलं, बीडपेक्षा वाईट आहे. अहो तुम्ही खासदार आहे, द्या ना 15 दिवसामध्ये रस्ता करून. विकास लवांडेजींनी ग्रामपंचायत सरपंच म्हणून काम केलंय. मी रुपाली पाटील टोमरे पुणे महानगरपालिकामध्ये काम केलेलं आहे. कसं काम कुठं चालतं, ती इम्प्लिमेंट कशी करायची, ही सक्षम लोकप्रतिनिधींचं काम आहे. पण तिथल्या खासदाराचं काम नाही की त्याच्या मतदारसंघातला हा प्रश्न उभा राहिलाय. तिथं सामर्थ्याने ठीक आहे, कोण चुकलं काय चुकलं त्याची तीव्रता समजून तिथला रस्ता होणं गरजेचं नाहीये. त्या लोकांना त्यांच्या सुविधा मिळणं गरजेचं नाहीये. तुम्ही दुसरा मुद्दा काढला तो व्हिडिओचा आहे. व्हिडिओ मला बोलू द्या, मग बोला तुम्ही, बोला रुपाली. कळवा लवांड्यांना काय आहे, फक्त टोमणे आमने मी सुरू केलं तर मग ते बसू शकणार नाही. ते असो, विषय असा आहे की ज्या गावाचा प्रश्न आहे त्या गावातल्या महिला आज रस्त्यावर उतरलेल्या आहेत. मी म्हणते ठीक आहे, ज्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे करा, ज्यांना शिक्षा करायची करा, तो रस्ता तर करून द्या गावकऱ्यांना. तो रस्ता करून द्या. सेवा सुविधा देणं काम नाही. खासदार झोपलेत. आज गोरेंनी सांगितलं की प्रशासन असो किंवा ग्रामपंचायत असो, समन्वयाने आणि दोघांशी बोलून काम केलं पाहिजे. खासदारांचं काम नाही. खासदार म्हणणार बीडपेक्षा वाईट परिस्थिती झाली. और बीडपेक्षा वाईट परिस्थिती करायला तिथले राजकारणीच कारणीभूत आहेत ना. का आपलं गाव बदनाम करून घेतात. सेवा सुविधा देणं. रुपालीताई, खरं तर ज्या वेळेला अशा प्रकारे बीडशी त्याची तुलना केली गेली त्यावेळेला आक्षेप म्हणून ग्रामस्थांनी त्या ठिकाणी थेट बंद देखील पुकारलेला होता.